विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सी पार्ट सॉल्व करूया. सी पार्ट म्हणू किंवा 3 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करूया. यामध्ये बघा काय काय दिलं आपल्याला. PR 10 आहे, तर इथे लिहूया PR 10. त्यानंतर PQ 9 आहे, सो PQ 9. त्यानंतर बघा RM 4 आहे, RM 4. आणि त्यानंतर MQ 3.6 आहे मित्रांनो, तो MQ झाला आहे 3.6. ओके, तर आता आपल्याला बघा अँगल P चेक करायचं आहे. अँगल P चेक करायचं ना आपण, तर Pपासून सुरुवात नाही करू शकत. म्हणून आपण एकतर Qपासून सुरुवात करू शकतो किंवा Rपासून सुरुवात करू शकतो. तर मित्रांनो बघा, Qपासून तुम्ही Rपर्यंत जाऊ शकता किंवा Rपासून तुम्ही Qपर्यंत जाऊ शकता. तर आपण असं करूया, Rपासून सुरुवात करूया. पहिला रस्ता आहे की तुम्ही Rपासून Mपर्यंत जा, नंतर Mपासून Qपर्यंत जा, कारण की आपल्याला Rपासून Qपर्यंत जायचं आहे. हा पहिला रस्ता. मग आपण पहिल्या रस्त्याने जाऊया की Rपासून Mपर्यंत जाऊया, नंतर Mपासून Qपर्यंत जाऊया. सो RM किती आहे? 4 आहे. आणि मित्रांनो MQ किती आहे? 3.6 आहे. आता यामध्ये आपल्याला डेसिमल पॉईंट काढावं लागेल. तर डेसिमल पॉईंट काढण्यासाठी आपण दोघांना पण 10ने मल्टिप्लाय करूया. तर मित्रांनो 4ला जर 10ने मल्टिप्लाय केलं तर 40 आलं, आणि 3.6ला 10ने मल्टिप्लाय केलं तर मित्रांनो 36 आलं. 40 आणि 36 हे लोवेस्ट फॉर्ममध्ये नाही आहे, तर आपण एक काम करूया, दोघांना पण आपण 4ने डिव्हाइड करूया. तर मित्रांनो 40ला 4ने डिवाइड केलं तर 10 येणार, आणि 36ला 4ने डिवाइड केलं तर 9. तर रेशो आपल्याला मिळाला 10/9. चला, तर आता दुसऱ्या रस्त्यानं जाऊया आपण. Rपासून आपल्याला Pपर्यंत जायचं आहे, आणि नंतर Pपासून आपल्याला Qपर्यंत जायचं आहे. सो RP/PQ. RP किती आहे आपल्याकडे? 10 आहे मित्रांनो, आणि PQ किती आहे? 9 आहे. तुम्ही बघू शकता की दोन्ही रेशो सेम आहे, 10/9, 10/9. सो देअरफॉर RM/MQ इज इक्वल टू RP/PQ. हे दोन्ही रेशो मित्रांनो सेम आहे, फ्रॉम 1 and 2. आणि हे दोन्ही रेशो सेम मिळाले, याचा अर्थ की रे PM इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल P. सो इथं आपण लिहूया, बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, रे PM is the bisector of angle QPR. डन मित्रांनो. महत्त्वाचं आहे की हे दोन्ही रेशिओ इक्वल आले तेव्हाच अँगल बायसेक्टर असतो, अदरवाईज तो नसतो.